हरिओम. मी सुनील सिंह दत्तात्रय बडगुजर, वाघोली उपासना केंद्र, पुणे. मी बापूंकडे कसा आलो मी अगोदर हे सांगू इच्छितो. मला बापूंबद्दल काही माहीत नव्हतं. असंच पाहुण्यांकडे गेलो होतो, तर आम्ही बसता बसता त्यांनी मला एक बापूंची पुस्तिका दिली. मी तेव्हा 5वी 6वीला असेल तेव्हा, म्हणजे तेवढं खेडेगावात राहिला होतो, तेवढं मला काही एवढा अवेअरनेस नव्हता. मग त्यांनी पुस्तिका दिली, पुस्तिका मी घेतली आणि मला फक्त ते बापूंचा मंत्र माहीत होता. मला ओम मन सामर्थ्यता श्री अनुधाय नमः. त्याच्या अगोदर मी असं खूप घाबरत जायचो. म्हणजे संध्याकाळी अंधार पडलं किंवा काही झालं किंवा गावात काही मौत वगैरे झाली तर मी घराच्या बाहेर निघत नसो, खूप घाबरत असो. म्हणजे मला असं अंधार वाटलं की असं काहीतरी जीव घाबरल्यावाने व्हायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, हे खूप मला अडचण यायची. मग ते पुस्तकं दिल्यामुळं मी बापूंचा मंत्र म्हणजे म्हणायचो, कंटिन्यू म्हणायचो. ओम मन सामर्थ्यता श्री अनुधाय नमः, ओम मन सामर्थ्यता श्री अनुधाय नमः, कंटिन्यू म्हणत राहायचो. ते मंत्र म्हणण्यामुळे माझी जी घाबरत राहायचो मी, तर घाबरण्याचं माझं प्रमाण कमी झालं. म्हणजे हळूहळू जी भीती माझ्या मनात होती, रात्र झाली की मी बाहेर निघत नव्हतो. असं कोणी मेलं की ते मला खूप त्रास व्हायचा. 2-3 दिवस मी आजारी राहायचो. मला बी काही होईल का, आता हे माणूस तो मेलाच, मला बी काही प्रॉब्लेम होईल का. जेवण जात नव्हतं. मी आईच्या कुशीत बसून राहायचो, बहिणीजवळ बसून राहायचो, त्यांचा हात धरून राहायचो कंटिन्यू. ही माझी परिस्थिती झाली होती. पण जेव्हा ते पुस्तक भेटलं आणि जेव्हा बापूंचा मला मंत्र कळाला आणि बापूंचं मी पुस्तक रोज संध्याकाळी वाचत राहायचो उपासना. मला बापू कसे आहेत, कुठं आहेत, काय मला काहीच माहीत नव्हतं. तर मला फक्त पुस्तिका होती बापूची आणि ते मला तेवढं मंत्र मला चॅन्टिंग करत होतो. हळूहळू मला कंटिन्यू माझा मंत्र फ्लो बसला माझा. आणि बाहेर गेलो, कुठं गेलो, शाळेत गेलो, कंटिन्यू मंत्र म्हणत राहायचो. त्याच्यामुळे माझी भीती पूर्ण दूर झाली. आणि एक अनुभव सांगू इच्छितो तुम्हाला की आमचं खेडेगाव होतं. खेडेगावून माझं तालुक्याला मला जायचं होतं. म्हणजे तेव्हा मोबाईल वगैरे एकदम ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल राहायचे तेव्हा. तो माझ्या वडिलांकडे द्यायचा होता. म्हणजे तेव्हा आमची एक व्हेकल होती, तर आमचे वडील मुंबईला गेले होते, तर मला मोबाईल द्यायला जायचं होतं आपलं तालुक्याला. ती गाडी आमची गाडी तालुक्याला येणार होती. तर मी सहज रिक्षात आपलं टेम्पोत बसलो. आता तुम्हाला गावाखेड्यातले टेम्पोमध्ये जे 3 चाकी रिक्षा असते, तर त्याच्यात माणसं किती बसवतात आपल्याला चांगलं माहिती असेल. तर 3 चाकी रिक्षामध्ये आम्ही 18 जण बसलो. 18 जणपैकी मी ड्रायव्हरच्या बाजूला माझ्या बाजूला 2 माणसं आणि परत ड्रायव्हरच्या बाजूला 2 माणसं, मागच्या सीटवर 5 माणसं आणि परत पाठीमागाशी 5, टोटल 18 लोक त्याच्यात बसलेले होते त्या रिक्षामध्ये. मला सवय बापूंची मंत्र म्हणायची कंटिन्यू. म्हणजे तो 1 सेकंडसुद्धा माझा गॅप पडत नव्हता. माझं चाललं चॅन्टिंग, मंत्र म्हणत चालली. रिक्षा निघाली 4-5 किलोमीटर गाव क्रॉस केलं. गाव क्रॉस केल्यानंतर एक बैलगाडामध्ये आला आणि समोरून एक ऊसाची गाडी येत होती. तर गाडीमध्ये बैल ॲक्च्युली कामगार लोक पण त्याच्यात बसलेले होते. एका कामगारचा तर डबा ब्रेकच्या त्याच्या पॅन्डलखाली अडकला. मग त्याला बैलगाडा ओव्हरटेक करायचं होतं आणि ऊसाची गाडी समोर होती. ऊसाची गाडी रस्ता थोडा छोटा असल्यामुळे गाडी ती खाली उतरवू शकणार नव्हती. मग याला ओव्हरटेक करायला चान्सच नव्हता. मग याने आवाज दिला, डबा निकालो. मी विचार केला, म्हटलं डबा उचलू आपण, बघू म्हटलं काय आता पाण्याचा डबा वगैरे असेल. पण मी असं झकलो, जाऊ दे म्हटलं, आपलं डबाने आपल्याकडे काहीच नाही, आपण कशाला हात लावायचं म्हटलं. सेकंदात मी वरती झालो. मी असं हात लावून रिक्षात बसलेलो होतो. सेकंद असं झालं की एकदम गर झालं आणि मला असं धरलं कोणीतरी, असं इथं छातीला हात लावलं आणि मला असं काढलं रिक्षातून. आणि स्पष्ट मला अजून पण ते गोष्ट माझ्या मनात येते की आपण वाचलो. अजूनसुद्धा मला त्या आवाज तो म्हणजे असं फील होतं. आणि मला डाव्या साईडला मला ठेवलं, गाडी सेंटरला, म्हणजे ती ऊसाच्या गाडीला टक्कर झाल्यामुळं मागचे 2 जागेवर एक्सपायर झाले. पुढच्या माणसांच्या डोळ्यात काचा, दात तुटले, सर्व तुटलं. मला फक्त नाकाला नॉर्मल इथं नॉर्मल आपण जसं ब्लेड लागतं तसं लागलं होतं. आणि डाव्या साईडला मी तिथं असं बसवलं आणि असं मला काढलं गाडीतून आणि असं बसवलं. हे मला फील झालं. आणि मी इकडे तिकडे बघतोय की सर्व लोक पडलेले बेशुद्ध, कोणीच जागे नाही. आणि मी एकदम घाबरून गेलो. म्हटलं काय झालं. बघतो तर सर्व लोक पडले आणि मी गावाच्या दिशेनं पडत चाललो आहे. मला विचारतात लोक काय झालं. मला बोलता येत नव्हतं.
काय सांगू लोकांना. परत मोबाईल तिथं राहून गेला जागेवर. परत वापस आलो. परत वापस आल्यामुळं असं माझ्याकडनं बघितलं जात नव्हतं. लोक ते फोनवर म्हणजे ते ॲक्च्युली मोबाईल त्या काळात मोबाईल जास्त नव्हते. ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल असल्यामुळे ते फोन ट्राय करत होते. मग त्यावेळेस ते फोनला रेंज नसायची. मग त्यांनी बघितलं, फोन लावला, म्हटलं त्यांना, म्हटलं बॅलन्स वगैरे नाही, फोन लागणार नाही म्हटलं. मी असं घाईगडबडीत मोबाईल घेतला आणि परत गावाकडे निघालो. तिथून मला एका जणांनी बाईकवर बसवलं, मला गावात सोडवलं. मी गावात सांगितलं की असं असं झालं आहे. माझ्यावर कोणी ट्रस्ट ठेवत नव्हतं की ॲक्सिडेंट झाला वगैरे असं. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी मी गावात सांगितलं, गावाच्या लोकांनी गाड्या वगैरे पाठवल्यात आणि त्यांनी ते बघितलं की नंतर मग कळालं की त्याच्यात 3 माणसं जागेवर मेलेत, बाकी जखमी झालेत. कोणाचा दात तुटला, कोणाचा डोळ्यात काच गेला, म्हणजे जखमी झालेत, असं झालं. दुसऱ्या दिवशी बातमी आली गावात की असं असं झालं, याची रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला, इतके लोक मेले, हा सर मेला, तो मेला. सांगितलं. मी पण सांगायचं की अहो मी पण त्या रिक्षामध्ये होतो. माझ्यावर कोणीच ट्रस्ट ठेवत नव्हतं. अरे काय वेळाच का म्हणे, तू काय पण सांगतो का म्हणे. अरे त्या रिक्षातला एक पण माणूस असं नेमकं त्याला काही खर्चटले म्हणे. अहो मी त्यांना कळावं, मी खरंच त्या रिक्षामध्ये होतो, मला फक्त नॉर्मली तर लागलं. फक्त माझ्या घरच्यावाल्यांनी माझ्यावर ट्रस्ट ठेवला की यार खरंच हा रिक्षामध्ये, बाकीचे कोणी माझ्यावर ट्रस्ट ठेवत नव्हतं. म्हणजे हा इतका हॉरेबल माझा अनुभव बापूंचा होता की मंत्रमुळं. आणि म्हणजे त्या दिवशी लिटरली मी सांगतो की खरंच माझ्यासोबत होतेच बापू त्या दिवशी. मला असं असं धरलं बापूंनी, माझं बाहेर काढलं आणि डाव्या साईडला ठेवलं, उजव्या साईडला पण नाही ठेवलं. म्हणजे असं धरून त्यांनी, हा एक खूप माझा अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.